गुड इव्हनिंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण बँक रोडवरती मोस्ट सेफ्टी स्पीड त्या मोस्ट सेफ्टी स्पीडसाठीचं इक्वेशन आपण मागच्या लेक्चरमध्ये फाइंड आउट केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मिनिमम सेफ्टी स्पीड ऑन अ बँक रोड यासाठीचं एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ते एक्सप्रेशन काय आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया. आपण मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्रेशन फाइंड आउट केलं होतं मोस्ट सेफ्टी स्पीड. त्याचं इक्वेशन आपल्याला असं मिळालं होतं v इज इक्वल टू रूट rg tan थीटा. हे आपण इक्वेशन बघितलं होतं मोस्ट सेफ्टी स्पीड ऑन अ बँक रोड. आता हा मोस्ट सेफ्टी स्पीड आहे. बँक रोडवरचा जो स्पीड आहे तो व्हेकलचा तो याच्यापेक्षा कमी असू शकतो किंवा याच्यापेक्षा जास्त पण असू शकतो. आणि मग त्याच्यामध्ये मिनिमम सेफ्टी स्पीड म्हणजे काय, तर आपण आता याच्यापेक्षा कमी असणाऱ्या स्पीड साठीचं एक्सप्रेशन फाइंड आउट करणार आहोत. when the vehicle is moving on a bank road and if its speed is minimum of this speed, ज्यावेळेस आपण म्हणतो की त्या व्हेकलचा स्पीड या मोस्ट सेफ्टी स्पीड पेक्षा कमी असेल तर मग तो कमी असताना त्याचं इक्वेशन काय असणार आहे ते आपण डिराइव्ह करणार आहोत. आता त्यासाठी आपल्याला डायग्राम गरजेची आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, मी जेवढे एक्सप्रेशन हे 3 शिकवले त्यामध्ये डायग्राम गरजेची आहे. डायग्राम तुम्हाला परफेक्ट आली पाहिजे, तुम्ही इक्वेशन्स रिप्रेझेंट करू शकता. आता याच्यामध्ये पहा की आपण डायग्राम कडे येऊया. एक्सप्लेनेशन डायग्रामचं सेम आहे जसं की मागच्या मोस्ट सेफ्टी स्पीड मध्ये मी तुम्हाला सांगितलंय. जनरल एक्सप्लेनेशन आहे when the vehicle is of mass m is moving along a curved road, the road is banked with angle theta, v is the speed of the vehicle, r is the radius of curvature. हे सगळं कॉमन आहे. आता मागची जी डायग्राम आहे ह्या डायग्राम मध्ये फरक काय ते आपण फक्त थोडं लक्षात ठेवायचं. मागच्या डायग्राम मध्ये काय होतं, फक्त एकच कंपोनंट होता तो म्हणजे नॉर्मल रिएक्शन आणि त्याला रिझॉल्व्ह केलेलं होतं. नॉर्मल रिएक्शन n cos थीटा आणि n sin थीटा मध्ये रिझॉल्व्ह होते. एवढं आपण मागच्या डायग्राम मध्ये दाखवलं होतं. तुम्ही दोन्ही डायग्राम समोर ठेवायचा आणि त्याचा चेंज बघायचा म्हणजे तुम्हाला डायग्राम लक्षात ठेवायला जास्त अवघड जाणार नाही. आता आपण जे कन्सिडर करणार आहोत मिनिमम सेफ्टी स्पीड ऑन अ बँक रोड. आता या मिनिमम सेफ्टी स्पीड ऑन अ बँक रोड साठी डायग्राम मध्ये बदल काय करायचा आहे मागच्या पेक्षा, तर तो बदल काय करायचा आहे पहा. मागच्या एक्सप्रेशन मध्ये आपण फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कन्सिडर केलेलं नाहीये. मग मिनिमम सेफ्टी स्पीड ऑन अ बँक रोड हे एक्सप्रेशन काढताना आपण फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन F कन्सिडर केलाय आणि मिनिममचे इक्वेशन काढताना तो अवे फ्रॉम द सेंटर दाखवायचा. हिंट लक्षात ठेवा, मिनिमम सेफ्टी स्पीड ऑन अ बँक रोड काढताना फोर्स ऑफ फ्रिक्शन अवे फ्रॉम द सेंटर दाखवायचा आणि मॅक्सिमम काढताना तो टुवर्ड्स द सेंटर दाखवायचा आहे. पुढे जे आपण मॅक्सिममचे इक्वेशन येणार त्यात तुम्हाला लक्षात येईल. आता हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन असतो इट इज नॉट रिलायबल, तुम्हाला माहिती तो चेंज होतो कंडिशन नुसार, म्हणून त्याला सुद्धा रिझॉल्व्ह केलं जातं आणि त्याला सुद्धा 2 कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह केलं जातं. एक तर पहिला कंपोनंट जो असतो तो म्हणजे इथे आलेला आहे F cos थीटा. ऍडजस्टंट बरोबर F येतो, मी तुम्हाला शिकवलं होतं. ऍडजस्टंट असतो तो F cos थीटा आणि त्याला परपेंडिक्युलर असणारा दुसरा आहे F sin थीटा. म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन F जो आहे तो अगेन 2 कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होतो. एक म्हणजे F sin थीटा आणि दुसरा म्हणजे F cos थीटा. आणि हा जो F आहे हा काय डिनोट करतो सांगितलं तुम्हाला. F म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शनचा तो फोर्स आहे. आता आपल्याला इक्वेशन मांडणं खूप सोपं आहे. तुम्हाला डायग्राम लक्षात आली की तुम्ही त्याला इझिली इक्वेशन जे आहेत ते आपण इझिली रिप्रेझेंट करू शकतो. कशा पद्धतीने बघा, मागच्या वेळेस पण मी तुम्हाला शिकवलं होतं बॅलन्सिंग फोर्सचा विचार करायचा आहे. आता इथं ज्या वेळेस व्हेकल साठी मिनिमम सेफ्टी स्पीड काढतो त्यावेळेस त्याच्यावरती फोर्स कुठले कुठले काम करतात. पहिला फोर्स आहे नॉर्मल रिएक्शन, दुसरा फोर्स आहे स्टॅटिक फ्रिक्शन किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणतो आपण त्याला, फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे वेट.
त्या व्हेकलचं वेट याला आपण n ने दाखवतो, याला स्मॉल f ने दाखवतो आणि हे mg ने डिनोट केलं जातं. आता याच्यापैकी दोन जर तुम्ही बघितले नॉर्मल रिएक्शन दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह होते. एक म्हणजे n cos थीटा इन अपवर्ड डायरेक्शन, इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन n sin थीटा. दुसरा जो आहे तो म्हणजे f cos थीटा आणि त्या ठिकाणी f sin थीटा. हे फोर्स ऑफ फ्रिक्शन असे दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह होतात. आणि तिसरं म्हणजे वेट जे की डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये काम करेल. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी जे दोन फोर्सेस आहेत ते आपल्याला काम रिझॉल्व्ह होताना दिसतात. आता नोट्स मध्ये मी तुम्हाला ते डिटेल्स त्याचे एक्सप्लेनेशन देणार आहे, तुम्ही नोट्स मधून लिहून घ्या ग्रुप वरती. तर आता या तीन कंपोनेंट आपण बघितले, तीन जर फोर्सेस बघितले आणि मी तुम्हाला सांगितले नेहमी हे एकमेकांना बॅलन्स करत असतात. आता डायग्राम वरून आपण इक्वेशन मांडणार आहे बघा, सिंपल. तुम्ही जर बघितलं तर पहिले इक्वेशन मला काय मिळतं बघा, इक्वेशन मिळाले की बाकी कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. पहिले इक्वेशन काय बघा, f sin थीटा आणि n cos थीटा बोथ आर इन द सेम डायरेक्शन. दोघेही एकाच डायरेक्शन मध्ये आहेत आणि हे दोघांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये कोण आहे तर mg. याचा अर्थ हे दोघं मिळून याला बॅलन्स करतायत किंवा हा एकटा या दोघांना बॅलन्स करतोय. म्हणजे मला पहिले इक्वेशन असं मिळेल mg इज इक्वल टू दोघांची ऍडिशन असली पाहिजे n cos थीटा प्लस f sin थीटा. बघा तुम्हाला पहिले इक्वेशन लक्षात आलं का, कारण की ते दोन्ही फोर्सेस एकमेकांना बॅलन्स करतायत. मी काय सांगितलं पहा, परत एकदा लिहितो वाटलं तुम्ही इथं व्यवस्थित पहा. n cos थीटा f cos थीटा हे दोघं मिळून mg ला बॅलन्स करतायत. म्हणून मला पहिले इक्वेशन मिळतं mg इक्वल टू n cos थीटा प्लस f sin थीटा. कन्सिडर दिस इज इक्वेशन 1. पहिले इक्वेशन मिळालं आपल्याला सिंपल. हे दोघं जण याला बॅलन्स करतात. नाउ कम टू द नेक्स्ट. पुढे पहा, आता तुम्हाला इथे दिसतंय, तुम्ही जर पुस्तकात डायग्राम बघितली तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि f cos थीटा हे दोघं मिळून याला बॅलन्स करतायत n sin थीटाला. पण आपल्याला माहिती आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कोण प्रोव्हाइड करत असतं तर सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे हा f म्हणजेच काय असला पाहिजे तर सेंट्रिपिटल फोर्स असला पाहिजे. आणि म्हणून मला इक्वेशन काय मिळतं पुन्हा एकदा सांगतो, हा f आणि f cos थीटा हे दोघं मिळून n sin थीटाला बॅलन्स करतात. याचा अर्थ मला इक्वेशन काय मिळालं पाहिजे, या दोघांची ऍडिशन म्हणजे तर हा असला पाहिजे. याचा अर्थ काय तर मला असं इक्वेशन मिळेल पहा की n sin थीटा इज इक्वल टू f प्लस f cos थीटा. बट f ला मी काय कन्सिडर केलंय, स्टॅटिक फ्रिक्शन आहे, तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. आणि आपल्याकडे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला माहिती mv²/r. मी आता अरेंजमेंट करतो बघा, ही टर्म इकडे प्लस आहे ती इकडे जाऊन मायनस होईल आणि f च्या ऐवजी मी mv²/r ठेवतो. म्हणजे मला इक्वेशन असं मिळतं पहा, mv²/r इज इक्वल टू n sin थीटा मायनस f cos थीटा. दिस इज कन्सिडर्ड द सेकंड इक्वेशन. बघा रिअरेंजमेंट तुम्हाला कळाले का, परत एकदा सांगतो. हे दोघं जण मिळून याला बॅलन्स करतायत, त्यामुळे या दोघांची ऍडिशन f आणि f cos थीटा दोघांची ऍडिशन बरोबर एकटा मिळतो n sin थीटा. त्याच्यावर मला मिळालं n sin थीटा इज इक्वल टू f प्लस f cos थीटा. बट f ला आपण काय कन्सिडर केले, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत होतो, म्हणून मी त्याला लिहिले mv²/r. n sin थीटा प्लसच होता, f cos थीटा इकडे प्लस आहे तो इकडे जाऊन मायनस झाला, त्यामुळे मला इक्वेशन मिळालं n sin थीटा मायनस f cos थीटा. कन्सिडर दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ divide second by first. सेकंड इक्वेशन ला पहिल्या इक्वेशन ने डिवाइड करू, असं मिळेल mv²/r अपॉन mg is equal to n sin theta minus f cos theta divided by n cos theta plus f sin theta. हे बघा, हे सेकंड इक्वेशन, या सेकंड इक्वेशनला फर्स्ट इक्वेशन ने आपण काय केलं त्या ठिकाणी डिवाइड केलं.
डिवाइड केल्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने इक्वेशन मिळेल. नाउ कम टू द नेक्स्ट. आता बघा, आता कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर m कॅन्सल होईल, हा r डिवाइड याला जेव्हा मल्टिप्लाइड होईल म्हणजे LHS ला काय शिल्लक राहील, तर v² अपॉन rg इज इक्वल टू, इथे शिल्लक राहणार आहे n sin थीटा मायनस f cos थीटा डिवाइडेड बाय n cos थीटा प्लस f sin थीटा, असे एक्सप्रेशन शिल्लक राहील. पुन्हा एकदा तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करू शकता, इथं m कॅन्सल होतो, v² अपॉन rg मिळतो. नाउ नेक्स्ट, आता मी काय करणार पहा, न्यूमरेटर मध्ये n cos थीटा ने, किंवा सॉरी RHS मध्ये न्यूमरेटरला अँड डिनोमिनेटरला n cos थीटा ने डिवाइड करणार आहे. मी लिहितोय तेव्हा कसं येईल, v² अपॉन rg इज इक्वल टू याला n sin थीटा मायनस f cos थीटा डिवाइडेड बाय n cos थीटा आणि होल डिवाइडेड बाय याला सुद्धा n cos थीटा अपॉन n cos थीटा प्लस f sin थीटा डिवाइडेड बाय n cos थीटा. याचा अर्थ मी 1 ने डिवाइड केल्यासारखा झाला, म्हणजे मी याला आणि याला दोघांनाही n cos थीटा ने डिवाइड केलं. नाउ इथे तुम्ही सेपरेट करू शकता. बघा, n sin थीटा अपॉन n cos थीटा, f cos थीटा अपॉन n cos थीटा, म्हणजे असं मिळेल v² अपॉन rg इज इक्वल टू n sin थीटा अपॉन n cos थीटा माइनस f cos थीटा अपॉन n cos थीटा डिवाइडेड बाय n cos थीटा अपॉन n cos थीटा प्लस f sin थीटा अपॉन n cos थीटा. बघा असं मिळेल तुम्हाला. म्हणजे हे जे n cos थीटा आहे, हे n cos थीटाला मी इथं मायनसला आणि या प्लसला सेपरेट केलं. आता तुमच्या लक्षात येईल पहा, इथं n कॅन्सल होतो, शिल्लक राहतं sin थीटा अपॉन cos थीटा. म्हणजे मला इक्वेशन हे असं मिळेल v² अपॉन rg इज इक्वल टू n कॅन्सल झाला तर sin थीटा अपॉन cos थीटा शिल्लक राहतं tan थीटा, इथं शिल्लक राहतं cos थीटा अपॉन cos थीटा राहतं f अपॉन n अपॉन सिमिलरली n cos थीटा कॅन्सल होईल, तिथे शिल्लक राहील 1 प्लस आपल्याला त्या ठिकाणी मिळेल n cos थीटा आणि n cos थीटा कॅन्सल झाल्यामुळे 1 राहील. आणि इथं पहा f अपॉन n इंटू sin थीटा अपॉन cos थीटा पुन्हा tan थीटा मिळतं. नाउ आता हे जे f अपॉन n असतं त्याला म्यू म्हणतो. तुम्ही जर एक्सप्रेशन आला हॉरिझॉन्टल कट रोड बघा, त्यामध्ये आपण बघितलं f अपॉन n हे म्यू असतं. f अपॉन n इज इक्वल टू म्यू असतं. म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि मग त्याच्यावर इक्वेशन मिळतं v² अपॉन rg इज इक्वल टू tan थीटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू tan थीटा. आणि मला v² अपॉन rg पाहिजे असेल तर मला ते असं मिळेल v² हा rg इकडे जाऊन मल्टिप्लाइड होईल, rg इंटू ब्रॅकेट मध्ये tan थीटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू tan थीटा. आणि जर स्क्वेअर रूट घेतलं तर v इक्वल टू रूट ऑफ rg tan थीटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू tan थीटा. हे मिळतं आपल्याला वेलोसिटी, आणि याला आपण मिनिमम वेलोसिटी म्हणतो. v मिनिमम इज इक्वल टू रूट ऑफ rg ब्रॅकेट मध्ये tan थीटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू tan थीटा. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्सप्रेशन जे आहे ते मिळेल. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर मिनिमम सेफ्टी स्पीड ऑन अ बँक्ड रोड. तुम्ही जर इथे बघितलं, याच्यानंतरचा पार्ट तर सगळा कॅल्क्युलेशनचा आहे. महत्त्वाचं आहे इथं
तुम्हाला डायग्राम वरून लक्षात आलं असेल, परत एकदा पहा. इक्वेशन सोपे आहे. हे दोघं याला बॅलन्स करतात, एक इक्वेशन मिळतं. हे दोघं याला बॅलन्स करतात, दुसरं इक्वेशन मिळतं. बघा mg इक्वल टू या दोघांची बेरीज आणि या दोघांची बेरीज म्हणजेच हा असतो, म्हणजे n sin थीटा इज इक्वल टू f प्लस f cos थीटा. आणि मग त्याच्यामध्ये f म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स असतो, म्हणून mv स्क्वेअर अपॉन r. हा f cos थीटा इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस होतो, मग n sin थीटा मायनस f cos थीटा मिळतं. सेकंड इक्वेशनला फर्स्ट डिवाइड केलं तुम्हाला असं मिळेल. पुढची स्टेप, इक्वेशनच्या इथं कॅन्सल झालं म्हणून v स्क्वेअर अपॉन rg मिळालं. इक्वेशनच्या RHS मध्ये न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला n cos थीटाने डिवाइड करायचं आणि n cos थीटाने डिवाइड केलं की आपल्याला मिळेल v स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू, इथं डिवाइड होईल दोन्हीला, न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला. इथं n cos थीटा सेपरेट केला, n cos थीटा सेपरेट केल्यानंतर इथं n कॅन्सल होतो, म्हणून राहतं फक्त sin थीटा अपॉन cos थीटा, म्हणून tan थीटा लिहिलं. इथं f अपॉन n शिल्लक राहतं, cos थीटा कॅन्सल होईल. इथं सुद्धा तसंच आहे, f अपॉन n sin थीटा अपॉन cos थीटा tan थीटा असतं. आणि मग इक्वेशन मिळतं v स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू tan थीटा मायनस म्यू 1 प्लस म्यू tan थीटा. मग इथं काय दिलं पहा की v स्क्वेअर इज इक्वल टू rg आणि ब्रॅकेट मध्ये rg डिवाइड इकडे जाऊन मल्टिप्लाइड झाला, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतलं आणि हेच इक्वेशन आपल्याला मिनिमम वेलोसिटी साठी मिळेल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला मॅक्सिमम सेफ्टी स्पीड, मिनिमम सेफ्टी स्पीड ऑन बँक रोड मिळतो. मी तुम्हाला सांगितलं v मिनिमम असू द्या किंवा मॅक्सिमम असू द्या, हे इक्वेशन काढताना महत्त्वाचं काय आहे तर आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन विचारात घेतो. मिनिमम मध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन मी सांगितलं अवे फ्रॉम द सेंटर आहे, मॅक्सिमम मध्ये तो टुवर्ड द सेंटर असू शकतो. म्हणजे मॅक्सिममचे इक्वेशन याच्यापेक्षा थोडंसं वेगळं असेल, त्या चिन्हामध्ये थोडा बदल असेल. तर ते मॅक्सिममचे इक्वेशन काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर सर्वांनी व्हिडिओ पॉज करायचा आहे, पॉज करून सुरुवातीला डायग्राम बघायचे व्यवस्थित आणि पॉज करत करत सगळ्या स्टेप्स तुम्ही समजून घ्यायच्या आणि वहीमध्ये तुम्हाला ग्रुपवरती नोट्स टाकले जातील आणि ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं. ठीक आहे, तर बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.